गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण निघालोय उज्जैनसाठी. आपली संध्याकाळी उज्जैनसाठीची ट्रेन आहे. आपण पण आता शॉपवरती निघालोय. आपली बॅग वगैरे पॅक झालेली आहे आणि आपण आता निघालोय. तर पाहूयात आणि कंटिन्यू करूयात हा व्हिडिओ. आपण आता बाईकवरती निघालोय आणि बेजाने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे स्टँडपर्यंत. तिथं आपण आता बसने जाणार आहे पुढं. आपण आता बस ओतूरच्या स्टँडवरनं पुण्यासाठी निघालेलो आहे. आपण आता नाशिक कोट्यावरनं घोडे साईडला निघालो आहे. आपण आता पुणे स्टेशनला आलेलो आहे. पुणे स्टेशनवरनं आपली ट्रेन आहे. ट्रेनमधून आपण आता उज्जैनला जाणार आहे. आणि माझ्या पाठीमागं हे आहे पुण्याचं रेल्वे स्टेशन. ट्रेनला यायला उशीर होता, त्याच्यामुळे म्हटलं थोडासा नाश्ता करावा. आपण आता पुणे स्टेशनला आलो आहे आणि आपली ट्रेन यायला थोडासा उशीर आहे, त्याच्यामुळे आपण ट्रेनचा वेट करतोय. मित्रांनो, उज्जैनला जाण्यासाठी तुम्हाला मुंबई आणि पुणे रेल्वे स्टेशनवरनं आरामात ट्रेन भेटून जाईल. त्याचं तुम्ही तिकीट बुकिंग 1-2 महिने आधी करू शकता. आणि जाण्यासाठी तुम्हाला जे तिकीट आहे त्याचं चार्जेस नॉर्मल असेल तर 500 रुपयाला आहे आणि AC-चं 800 ते 1000 रुपयाच्या दरम्यान तिकीट आहे. सो असा ओव्हरऑल रिटर्न नॉर्मलवालं जर गेलं तर 1000-1200 रुपयापर्यंत खर्च येतो. आपली ट्रेन आलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 4ला. आता आपण तिथं चाललेलो आहे. नाही पळायला लागतं. फायनली आपण भरपूर वेट करून ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आता ट्रेन निघायचं वेट करतो आपण. ट्रेन आता स्टार्ट झालेली आहे आणि हळूहळू आपण आता उज्जैनच्या दिशेने निघालेलो आहे. आपण आता सुरतच्या रेल्वे स्टेशनवरती येऊन पोहोचलोय. पाऊस पण जाम पडतोय. तिकडे गेल्यावर काय होईल काय माहित नाहीये. मित्रांनो, आपण आता भरूच म्हणून जंक्शन आहे, त्या जंक्शनवरती आलेलो आहे. ट्रेनमध्ये बसून बोर झालं आहे, त्याच्यामुळं आपण खाली आलो आहे. 2 मिनटात ट्रेन थांबली येतात. तर आता ट्रेनमध्ये भरपूर भूक लागली आहे. सो आपल्याला एखादी लाडू दिलं. आपण फायनली उज्जैनला आलेलो आहे. आता उज्जैनच्या स्टेशनवरती आपलं आगमन झालेलं आहे. तर स्टेशनवरती आल्यानंतर आपण निघालो आहे मंदिराच्या दिशेने. मंदिराकडे जाऊन आपण आपल्याला राहण्यासाठी रूम वगैरे सापडणार आहे. आपण आता उज्जैनमध्ये आलो आहे आणि छोट्याशा टुकटुकमधून महाकाल मंदिराच्या तिथं चाललो आहे. मित्रांनो, जाम खतरनाक ऊन आहे इकडं. पाणी निघायला लागलं गावाचं. आता टुकटुकवाले इकडनं मंदिरापर्यंत जायला 20 रुपये पर पर्सन घेतात. तो आले तर त्याची काळजी घ्या. तुमच्याकडनं जास्त पण चार्ज करतो. आपण आता चाललो आहे मंदिराच्या तिथे जाऊन आपण रूम वगैरे पाहणार आहे राहण्यासाठी. राहुल, काय म्हणणं आहे तुझं? तुम्ही देतं काय म्हणणं यार, मला नाही कळत. ठीक आहे, आपण आता चाललोय ऑन द वेच.
मित्रांनो, आपण आता आपल्या रूम मध्ये आलेलो आहे. उज्जैनमध्ये आल्यावर तुम्हाला 4 शेअरिंगची रूम साधारणतः 1500 ते 1600 रुपयात भेटून जाते. तुम्ही जर चौकशी केली व्यवस्थित तर तुम्हाला ही रूम भेटून जाईल. आपली जी रूम आहे ही आपली रूम असणार आहे 4 शेअरिंगची विथ AC. आत्ता आपलं आवरून वगैरे झालेलं आहे. आपण सगळे फ्रेश वगैरे होऊन आता फिरण्यासाठी निघालो आहे. भूक लागली आहे, सो आपण आत्ता पहिले इथलं चाट वगैरे जे फेमस आहे ते चाट खाऊन गंगा आरतीसाठी जाणार आहे पुढं. तर पाहूयात कुठं काय भेटतं आपल्याला. आपण आलो आहे आत्ता चाट खाण्यासाठी. महाकाल नमकीन मंडर म्हणून आहे. आत्ता आपण तिथं दूध ऑर्डर केलं आहे, मलाई दूध. मस्त असं दिसायला तर भारी आहे. पाहूयात टेस्ट कशी आहे. थोडी ॲक्टिंग करतो आम्ही. छान आहे. आता पाहूयात. अजून छोले भटुरे वगैरे ऑर्डर केले आपण. बघूयात कशी आहे टेस्ट. आता आपण छोले भटुरे पण ऑर्डर केले ते आणि ते पण आलेले नाही. पाहूयात. टेस्ट करून पाहूयात कसे. छोले भटुरे पण चांगले बस. वाटत आपल्याला काहीतरी भेटले. काय आहे ते घोड्यावर बसून वगैरे वाचतोय. उज्जैनमध्ये आले आले आपल्याला गोमातेचं दर्शन झालेलं आहे. आपण आता रामघाटावरती आलेलो आहे आणि इथं आता थोड्या वेळाने गंगा आरती होणार आहे. सो आपण इथं वेट करणार आहे आणि इथं माझ्यासमोर सनसेट पण होतं. सो आपण इथं थोडंसं ड्रोन शूट घेऊयात. आपण आरतीसाठी आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागं आरतीचं पूर्ण तयारी चालू आहे. थोडं सुंदर असं सनसेट आहे आणि इथं आरतीच्या ज्या थाळ्या त्या स्वस्त आहे इथं. आपण आत्ता गंगा आरती केली
खूप सुंदर वातावरण होतं, खूप प्रसन्न वाटलं, मस्त भारी आहे वातावरणात, एक वेगळीच प्रकारची एनर्जी येते. आता आपण जाणार आहे मंदिराच्या दिशेने. मंदिरात शृंगार आरती आहे. आता ती भेटेल का नाही माहीत नाही, पण आपण जाणार आहे, लाईनला लागूयात. भेटली तर नशीब चांगलंच. सो आता चाललो आपण मंदिराच्या दिशेने. आपण आता जय महारिशिंगाच्या मंदिरात आलोय आणि तिथं आरती चालू होती. मंदिराचं जे काही ते पूर्ण दिव्यांनी भरलेलं आहे, आपले ओरिजिनल दिवे लावलेले आहेत. आणि मंदिरात आपण लाईनीला लागतोय. आरती वगैरे कम्प्लीट झालेली आणि आपण आता पुढच्या दिशेने निघालोय. जर ड्रोन वगैरे उडवण्यासाठी काही परमिशन नव्हती, पण आपण खूप रिक्वेस्ट करून परमिशन घेतली आणि त्यांनी आपल्याला 5 मिनिटं दिले ड्रोन उडवण्यासाठी. त्याचं शूट पहा तुम्ही नक्की.